नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण आज बाप्पाचा आवडता उकडीचा मोदक करणार आहोत. छान पांढरा शुभ्र असं झालेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. पारीसुद्धा अतिशय पातळ अशी याची तयार झालेली आहे. छान कळीदार असा हा भरपूर सारण भरलेला उकडीचा गरमागरम मोदक आणि त्यावर छान तुपाची धार. तर हा बाप्पाचा आवडता मोदक कसा करायचा ते पाहूया. तर सगळ्यात आधी आपण सारण करून घेणार आहोत. तर सारणासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे. यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आहे आणि 2 कप एवढा नारळ घातलेला आहे, ओला नारळ किसलेला. आणि यावर 1 कप गूळ घातलेला आहे. मी गूळ पावडर, ही सेंद्रिय गूळ पावडर आहे. आता हे गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आपण व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे. गूळ आणि खोबरं छान शिजलं आहे. यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घातली आहे आणि अगदी चिमूटभर असं मीठ घालायचं आहे. आता हे सारण आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच व्यवस्थित शिजवायचं आहे. आणि शिजलं आहे की नाही हे कसं ओळखणार, तर सारण चेक करून पाहायचं आहे. सारणाच्या अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे, यातला मॉइश्चर पूर्णपणे गेलं पाहिजे. अशा पद्धतीने हे आपलं सारण शिजवून घ्यायचं आहे. तर आपलं सारण छान तयार झालेलं आहे. तर ते आपण थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत पीठ शिजवून घेऊया. तर मी इथे 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे. यामध्ये 2 चमचे साजूक तूप, 3 चमचे दूध घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 कप पाणी उकळलं आहे. यामध्ये 1 कपच तांदळाची पिठी घालायची आहे. ही तांदळाची पिठी इंद्रायणीच्या तांदळाची आहे. इंद्रायणीच्या तांदळाला चिकटपणा असतो, त्यामुळे त्याची पारी करताना कुठेही त्याला तडे जात नाही किंवा छान मऊ लुसलुशीत असं हे पीठ तयार होतं, उकड तयार होते आणि याचे मोदकसुद्धा खूप छान असे सुबक होतात. इंद्रायणीचे तांदूळ किंवा आंबेमोहोर किंवा बासमती तांदळाचे सुद्धा मोदक छान होतात. तर आता अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित एकजीव करून झालं की झाकण ठेवायचं आणि साधारण 5 ते 7 मिनिट आपण याला छान वाफेवर हे शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट झालेले आहे आणि आता आपण एका ताटामध्ये ही उकड काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छोट्या पेल्याच्या सहाय्याने किंवा मग वाटीच्या सहाय्याने आपल्या या पिठामधल्या सगळ्या गुठळ्या आपण मोडून काढणार आहोत. पीठ गरम आहे तोपर्यंत अशाच पद्धतीने आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. एकसारखं करून घेणार आहोत सर्व पीठ आणि थंड झाल्यानंतर आपण हे हाताने मळून घ्यायचं आहे. अगदी छान मऊ असं हे आपली उकड तयार झालेली आहे. कुठेही गुठळ्या राहिलेलं नाही आहे किंवा कोरडं पीठसुद्धा राहिलेलं नाही आहे. आपली उकड छान झाली आहे की नाही हे कसं समजणार, तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा हातात घेऊन पाहायचा आहे. छान लोण्यासारखा मऊ असा हा गोळा तयार झालेला आहे. कुठेही तडा जात नाही आहे, म्हणजे आपली उकड अगदी छान तयार झालेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा उकड शिजते तेव्हा छान पातळ अशी हवी तेवढी पातळ पारी आपल्याला तयार करता येते. तर आता थोडंसं पीठ थंड झालेलं आहे. कोमट असतानाच आपण अशा पद्धतीने हाताने ते व्यवस्थित मळून घेणार आहोत. उकडीचे मोदक करताना उकड जी आहे ती अगदी व्यवस्थित शिजली गेली पाहिजे. जर उकड व्यवस्थित शिजली नाही तर मोदक करताना त्या पिठाला तडे जातात. तर अशा पद्धतीने आपलं पीठसुद्धा व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आपण. आता आपण मोदक करायला घेऊया. तर अशा पद्धतीने एक मध्यम आकाराचा गोळा मी घेतलेला आहे. त्याला एकसारखं गोला करून घ्यायचं आहे आणि हाताला पीठ लावून घ्यायचं आहे कोरडं, म्हणजे पीठ हाताला उकड जी आहे ती हाताला चिकटत नाही. अशा पद्धतीने गोलाकार फिरवत आतल्या बाजूने अंगठ्याचा आधार देत पारी तयार करून घ्यायची आहे. हलक्या हाताने हे काम करायचं आहे. मधनं पिठाचा हात घ्यायचा आहे, म्हणजे पारी जी आहे ती हाताला चिकटत नाही आणि छान गोलाकार अशी फिरते.
इंद्रायणीचे तांदूळ चिकट असतात, त्यामुळे त्याची जी उकड आहे ती हाताला चिकटत असते, म्हणून कोरडं पीठ लावलं की हाताला चिकटत नाही. तर छान अशी पातळ पारी आपण हलक्या हाताने अशी करून घ्यायची आहे. आपली पारी तयार झालेली आहे. आता सतत कोरडं पीठ हाताला लावत राहायचं आहे, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. आता अशा पद्धतीने जवळजवळ आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे. बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने दाबत दाबत बाहेरच्या साईडने पूर्ण खालपर्यंत आपल्याला ही कळी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे मोदक अगदी सुरेख असा सुबक दिसतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बोटांच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने छान कळ्या पाडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने जवळजवळ छान कळ्या पाडल्या की मोदकसुद्धा सुबक दिसतो. तर आता सर्व कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत. भरपूर असं सारण भरलेलं आहे मी, तुम्ही पाहू शकता या मोदकामध्ये. आता बोटाच्या सहाय्याने ते अशा पद्धतीने हलक्या हाताने आत ढकलायचं आहे आणि सर्व ज्या कळ्या आहेत त्या अशा पद्धतीने जवळ करून घ्यायच्या आहेत. हे काम अगदी हलक्या हाताने करायचं आहे, नाहीतर मग मोदकाचा आकार बिघडू शकतो. तर अशा पद्धतीने सर्व कळ्या जवळ घेतल्या की मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि आपला हा छान कळीचा मोदक तयार आहे. आता पारी जर तयार होत नसेल, हाताने जाड होत असेल तरी काही टेन्शन नाही. अशा पद्धतीने तुम्ही एका प्लास्टिकवर पिठाचा गोळा ठेवून त्यावर दुसरं प्लास्टिक ठेवून वाटीच्या सहाय्याने त्याला दाबून घेऊ शकता, किंवा लाटण्याने सुद्धा हलक्या हाताने थोडंसं जाडसर असं लाटून घेऊ शकता, किंवा हाताने सुद्धा त्याला आपण असं फिरवू शकतो. कुठल्याही पद्धतीने, पण अशा पद्धतीने उकडीचे मोदक हे बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनलेच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपला हा दुसरा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. तर सर्व मोदक मी असे तयार करून घेतले आहेत. आता पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर यावर चाळण ठेवायची. त्यामध्ये मी बेकिंग पेपर ठेवलेला आहे. सर्व मोदक ठेवून घेतले. वरून पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे त्याला लागलेलं जे पीठ आहे ते निघून जातं आणि आपला मोदक छान चमकदार असा होतो. आता आपले मोदक उकडत आहे तोपर्यंत राहिलेल्या पिठाचे आपण साच्याच्या साहाय्याने सुद्धा मोदक तयार करून घेणार आहोत. हाताने पारी तयार करता येत नाही, किंवा लाटलेल्या पारीच्या सुद्धा कळ्या पाडायला थोडंसं कठीण वाटतं, तर अशा पद्धतीने बाजारात अनेक साचे मिळतात वेगवेगळ्या आकाराचे. तर त्या साच्यांच्या सहाय्याने सुद्धा आपण छान असा उकडीचा मोदक तयार करू शकतो. मध्यम आकाराचा पिठाचा गोळा मी या साच्यामध्ये घातलेला आहे. साच्याला आतून तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे पीठ आहे ते त्याला चिकटत नाही. आणि अशा पद्धतीने पोकळी तयार करून घ्यायची आहे साच्यामध्ये, आणि हाताने आपण हे सारण अलगद असं यामध्ये भरणार आहोत. साच्याच्या मोदकात सुद्धा आपल्याला भरपूर असं सारण भरता येतं. तर आहे की नाही सोपं. अशा पद्धतीने आपण साच्याचा उपयोग करून सुद्धा छान सुबक असे उकडीचे मोदक तयार करू शकतो. तर ह्या गणेश चतुर्थीला बाप्पाला आवडीचा उकडीचा मोदक नक्की करून पहा. सांगितलेल्या टिप्स सर्व फॉलो करा. तुमचा उकडीचा मोदक अगदी छान सुबक असा होईल. तर आपले मोदक सर्व उकडले गेलेले आहेत. आपण ते ताटात काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान भरपूर सारण यामध्ये भरलेलं आहे. पारीसुद्धा अगदी पातळ झालेली आहे, म्हणजे खाताना ते असं पीठ लागणार नाही अशा पद्धतीने. तर आपण सर्व मोदक आता उकडून घेतलेले आहेत. साच्यातले मोदकसुद्धा आपण एक तोडून पाहूया.
यामध्ये सुद्धा भरपूर असं सारण भरलं गेलेलं आहे. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.